2021चा T20 वर्ल्ड कप, ठिकाण दुबई, मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान. भारतानं टार्गेट दिले 152. पाकिस्ताननं एकही विकेट न घालवता टार्गेट चेस केलं. बुमराह, शमी, जडेजा, भुवी सगळ्यांना फटके पडले. पण तेव्हा चर्चा झाली एका बॉलरची. यानं 4 ओव्हर्समध्ये 33 रन्स दिले होते. अश्विन, कुलदीप, चहल यांच्या जागी या प्लेअरला टीममध्ये जागा मिळाली होती. हा टीमचा मेन स्पिनर होता. पण याला ना विकेट्स काढता आल्या ना रन्स रोखता आले. भारत पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये हारला. सगळं ट्रोलिंग ह्याच्या माथी फुटलं. त्यात या वर्ल्ड कपमध्ये याला 0 विकेट्स मिळाल्या. टीम ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली आणि त्याचं इंटरनॅशनल करिअर संपल्याची चर्चा सुरू झाली. IPL मध्ये 2 सीझन्स गाजलेलं वरुण चक्रवर्ती हे नाव लोक विसरतील अशी चर्चा झाली. कारण वरुण टीम इंडियामधून बाहेर पडला होता. कट टू मार्च 2025, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल, ठिकाण पुन्हा दुबईच. भारताला टेन्शन होतं ट्रॅव्हिस हेडचं. त्यात हेडचे कॅच सुटले, रनआउट सुटला, टेन्शन आणखी वाढलं. रोहित शर्मानं आपलं ट्रम्प कार्ड काढलं. त्यानं एका स्पिनरला ओव्हर दिली आणि त्यानं हेडला जो पहिला बॉल टाकला त्यावरच हेडची विकेट निघाली. तिथनं पुढं टीम इंडियाला मॅच काढणं फार अवघड झालं नाही. हेडची डोकेदुखी दूर होणं महत्त्वाचं होतं. ज्या ग्राउंडवर या बॉलरचं करिअर संपल्याची चर्चा होती त्याच ग्राउंडवर हेडची विकेट घेत वरुण चक्रवर्तीनं कमबॅक केलं. न्यूझीलंड विरुद्ध पंजा खोलून आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध हेडची विकेट काढून वयाच्या 26व्या वर्षी क्रिकेटर बनायचं ठरवणारा आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचं ट्रम्प कार्ड ठरलेल्या वरुण चक्रवर्तीच्या कमबॅकची ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. वरुणनं वयाच्या 13व्या वर्षीच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो सुरुवातीला फास्ट बॉलिंग करायचा, पण त्याला शाळेच्या टीममध्ये चान्सच मिळत नव्हता. फास्ट बॉलरची नसली तरी शाळेच्या टीममध्ये विकेट किपरची पोझिशन रिकामी होती. त्यामुळं पेसर वरुण कीपर म्हणून खेळायला लागला. त्याचं टार्गेट होतं कर्नाटकची टीम, पण चांगले परफॉर्मन्स देऊन सुद्धा त्याचं स्टेट टीममध्ये सिलेक्शन झालं नाही. त्याच्या वाट्याला फक्त रिजेक्शनच येत होतं. सतत फेल होत असल्यानं घरच्यांचा दबाव वाढला आणि घरच्यांनी त्याला क्रिकेट सोडून अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगितलं. वरुणनं क्रिकेटर व्हायचं आपलं स्वप्न सोडलं आणि अभ्यासावर लक्ष दिलं. वरुणनं चेन्नईच्या SRM युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतली. तिथं 5 वर्ष आर्किटेक्चरचा कोर्स केला, डिग्री मिळवली आणि नोकरी करायला लागला. टिपिकल 9 to 5 जॉब. वरुण नोकरी तर करत होता, पण नाईलाजानं जॉबमध्ये त्याचं अजिबात मन लागत नव्हतं. क्रिकेटर बनायचं स्वप्न तो अजूनही विसरला नव्हता. जॉब करत असताना वरुण वेळ मिळेल तेव्हा क्रिकेट खेळायला लागला. तो विकेंडला टेनिस बॉल टुर्नामेंट खेळायचा. हळूहळू खेळायचं प्रमाण वाढलं आणि शेवटी त्यानं नोकरी सोडायचा निर्णय घेतला क्रिकेटचं पॅशन फॉलो करण्यासाठी. 2015मध्ये वरुणनं क्रोमबेस्ट क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला. त्यानं तब्बल 7 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक केलं होतं. तेव्हा त्याचं वय होतं 25 वर्ष. वयाच्या या टप्प्यापर्यंत अनेक क्रिकेटर्स आपल्या प्राईममध्ये येत असतात. वरुणनं या वयात प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. वरुण इथंही सुरुवातीला फास्ट बॉलिंगची प्रॅक्टिस करायला लागला, पण इथंही त्याच्या हाती निराशाच आली. सुरुवातीला काही मॅचेसमध्ये फास्ट बॉलर म्हणून खेळल्यानंतर त्याला इंजुरी झाली. वरुणचा गुडघा दुखावला. त्याला पुन्हा क्रिकेटपासून लांब राहावं लागलं. काही महिन्यांनी वरुण बरा झाला. त्यानंतर त्यानं फास्ट बॉलिंग सोडली आणि तो स्पिन बॉलिंग करायला लागला. त्या काळी भारतात अनेक नावाजलेले स्पिनर्स होते. त्यामुळं टीममध्ये स्पिनर म्हणून जागा मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे तो ट्रेनिंग दरम्यान वेगवेगळे व्हेरिएशन्स शिकायला लागला. वरुण टेनिस बॉलनं भरपूर प्रॅक्टिस करायचा. त्याचा फायदा त्याला लेदर बॉल क्रिकेटमध्ये व्हायला लागला. वरुण चक्रवर्ती त्याच्या लेग ब्रेक गुगलीसाठी ओळखला जातो, पण टॉप ब्रेक, कॅरम बॉल, टॉप स्पिन आणि स्लायडर टाकण्यातही एक्सपर्ट आहे. स्पिन बॉलिंगमधल्या व्हेरिएशन्समुळे वरुणला मिस्ट्री स्पिनर अशी ओळख मिळाली. त्याला 2017मध्ये चेन्नई लीगच्या 4थ्या सीझनमध्ये जुबली क्रिकेट क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. वरुणचं नशीब चमकलं ते इथूनच. या टुर्नामेंटमध्ये वरुणनं आपल्या स्पिननं अक्षरशः कहर केला. त्यानं 7 मॅचेसमध्ये 31 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याची इकॉनॉमी होती फक्त 3.06. वरुणनं हळूहळू चेन्नईच्या लोकल टुर्नामेंट्समध्ये आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली. वयाच्या 27व्या वर्षी त्याला मोठा ब्रेक मिळाला. तमिळनाडू प्रीमियर लीगच्या मदुराई पॅन्थर्स या टीमनं वरुणला हेरलं आणि टीममध्ये चान्स दिला. TNPL सारख्या मोठ्या स्पर्धेत चान्स मिळाल्यावर वरुणनं संधीचं सोनं केलं. त्या वर्षी मदुराई पॅन्थर्स चॅम्पियन ठरले. फायनलमध्ये 9 रन्स देऊन 2 विकेट्स घेणारा वरुण चक्रवर्ती हिरो ठरला.
TNPLच्या परफॉर्मन्सनंतर वरुण चक्रवर्तीचं चांगलंच नाव झालं. यानंतर त्याला कोलकाता नाईट रायडर्सकडून नेट बॉलर म्हणून चान्स मिळाला. तिथे वरुणला सुनील नरीनसारख्या स्पिनरकडून टिप्स मिळाल्या. साहजिकच वरुणच्या बॉलिंगमधली मिस्ट्री आणखी वाढली. मग आलं 2018चं वर्ष. वरुणला पहिल्यांदा तमिळनाडूकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याचा चान्स मिळाला. या स्पर्धेत त्यानं धुव्वा केला. 9 मॅचमध्ये 22 विकेट्स. मग तो रणजी खेळला, IPL टीम्सच्याही रडारवर आला. IPL 2019च्या ऑक्शनमध्ये वरुण चक्रवर्तीवर अनेक टीम्सनं बोली लावली. शेवटी पंजाब किंग्सनं त्याला 8.4 कोटी रुपयात आपल्या टीममध्ये घेतलं. 2019च्या IPL ऑक्शनमध्ये वरुण सगळ्यात महागडा अनकॅप्ड प्लेअर होता. आता इथून वरुणचं करिअर भरारी घेईल असं वाटत होतं, पण पुन्हा एकदा त्याच्या हाती निराशा आली. वरुणला IPL 2019मध्ये फक्त 1 मॅच खेळायची संधी मिळाली. त्यानंतर पंजाबनं त्याला रिलीज केलं. IPL 2020मध्ये वरुणला KKRनं 4 कोटी रुपये देऊन खरेदी केलं. हा त्याचा करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. 2020च्या IPLमध्ये 13 मॅचेस 17 विकेट. 2021च्या IPLमध्ये 17 मॅचेस 18 विकेट. वरुणनं सलग 2 सीझन्स गाजवले. यानंतर त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न पूर्ण झालं, भारतीय टीमकडून खेळण्याचं. वरुणला 2021मध्ये भारतीय टीममध्ये चान्स मिळाला. त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या T20 सिरीजमध्ये डेब्यू केला. यानंतर त्याची 2021च्या T20 वर्ल्ड कपमध्ये निवड झाली. तेव्हा त्याचं वय होतं 30 वर्ष. T20 वर्ल्ड कप UAEत खेळला जात होता. याआधी 2020ची IPL सुद्धा UAEतच झाली होती, जी वरुणनं गाजवलेली. त्यामुळे UAEच्या पिचेसवर तो पुन्हा चालेल अशीच आशा होती. पण वरुण त्या वर्ल्ड कपमध्ये फेल गेला. 3 मॅचेस 0 विकेट. या परफॉर्मन्स नंतर त्याला टीममधून बाहेर काढण्यात आलं. इथून त्याचा कमबॅक अशक्य असल्याचं बोललं गेलं, पण वरुणनं हार मानली नाही. इथून सुरू होते त्याच्या दुसऱ्या कमबॅकची स्टोरी. वरुणच्या लक्षात आलं होतं की त्याच्या बॉलिंगमध्ये असलेली मिस्ट्री ही त्याची ओळख होती. आता तीच मिस्ट्री किंवा गोड राहिलेलं नाही. आपल्या बॉलिंगला, विशेषतः साईड स्पिनला बॅटर्स अगदी सहज खेळतायत हे ओळखून त्यानं आपल्या बॉलिंगमध्ये चेंजेस केले. तो ओव्हर स्पिनकडे लक्ष द्यायला लागला. आता या 2 स्पिन बॉलमध्ये काय फरक असतो, तर साईड स्पिनमध्ये बॉल शार्प टर्न होतो, तर ओव्हर स्पिनमध्ये बॉलला जास्त बाउन्स मिळतो. वरुणनं आपल्या बॉलिंगमध्ये योग्य ते चेंजेस केले, ज्यामुळं त्याच्या बॉलिंगला नवं डायमेन्शन मिळालं. त्यानं टिपिकल लेग स्पिन सुद्धा डेव्हलप केला, ज्यामुळे त्याची गुगली आधीपेक्षा जास्त खतरनाक ठरायला लागली. वरुण IPLमध्ये बॉलिंग करतच होता, पण IPL 2022 त्याच्यासाठी फारशी चांगली गेली नाही. पण पुढचे दोन्ही सीझन त्यानं पुन्हा गाजवले आणि टीम इंडियात कमबॅक केलं. 2024मध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या T20 सिरीजमध्ये वरुण चक्रवर्तीचा कमबॅक झाला. या सिरीजच्या 3 मॅचेसमध्ये त्यानं 5 विकेट्स घेतल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सिरीजमध्ये चान्स मिळाला. तिथेही त्यानं आपला जलवा दाखवला. 4 मॅचेसमध्ये वरुणनं 12 विकेट्स घेतल्या. पण इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये बुमरा नसताना त्यानं 5 मॅचेसमध्ये 14 विकेट्स काढल्या. मग वेळ आली चॅम्पियन्स ट्रॉफीची. वरुणनं आत्तापर्यंत फक्त एकच वन डे मॅच खेळली होती, पण त्याचा रिसेंट फॉर्म चांगला होता. तसंच त्याच्यावर कोच गौतम गंभीरचाही विश्वास होता. वरुणला KKRमध्ये चान्सेस देण्यात, त्याला प्रत्येक परफॉर्मन्स नंतर बॅक करण्यात गौतम गंभीरचा मोलाचा वाटा होता. गंभीरनं एकच वन डे खेळलेल्या वरुणवर डाव खेळत त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी दिली. बुमराच्या अनुपस्थितीत तो भारताचा विकेट टेकिंग बॉलर ठरेल का, असे अनेक प्रश्न होते. पण वरुणनं डाव फिरवला. आपल्या पहिल्याच मॅचला न्यूझीलंड विरुद्ध 5 विकेट्स आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 विकेट्स खोलत त्यानं टीम इंडियाला फायनलमध्ये नेलं. त्याच दुबईच्या ग्राउंडवर जिथं त्याचं करिअर संपल्याची चर्चा झाली होती, तिथंच कमबॅक केलं. त्याच ग्राउंडवर तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला. त्याच ग्राउंडवर तो टीम इंडियाचा हिरो ठरला. वरुण चक्रवर्तीची स्टोरी भारी वाटते ती यामुळेच, कारण त्यात अपयश आहे, जिद्द आहे आणि कमबॅक सुद्धा. पण हा या स्टोरीचा ट्रेलर आहे. क्लायमॅक्स अजून बाकी आहे, फायनलचा. फायनलमध्ये वरुण चक्रवर्ती स्पेशल शो पाहायला मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.